की दोन टोळे आहेत, एक लोकसभेचे आहे, एक विधानसभेचे आहे. शनी विधानसभेमध्ये काय देव लावले, 200 प्रश्न मांडले, 200. काय सुटलं गाजर. मी त्या आमदाराची आणि त्या कारखान्याची चेअरमनची नार्को टेस्ट करायला मागणार आहे. बोडवानामध्ये एकही साखरचं पोतं नाही, येईल ते पोतं गाडीत भरतं आणि तिकडे विकलं जातं. ही परिस्थिती आहे मित्रांनो. निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होते ते तालुक्याचे तरुण नेते रणजित भैया शिंदे, दुसरे तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर, तालुक्याचे सभापती विक्रमदादा शिंदे, उपस्थित स्टेजवरचे सर्व मान्यवर पदाधिकारी, ज्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दिली त्या उपस्थित स्टेजवरच्या सर्व महिला उमेदवार, उपस्थित सर्व जिल्हा परिषदचे सन्माननीय उमेदवार, प्रथमतः या सर्व उमेदवारांना आपल्या तालुक्याचे दैवत आदरणीय दादा अमेरिकेत असले तरी सुद्धा ह्या प्रत्येक उमेदवाराचा हिशोब त्यांच्याकडे होता आणि हे सगळे उमेदवार अतिशय ताकदीचे आपण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जातोय. खरं तर गेल्या 30 वर्षाच्या इतिहासामध्ये मी काही जाणार नाही. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी तालुक्याच्या विकास कामाच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. आपण सर्वजण त्या विकासाचे साक्षीदार आहात. परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातील मताची चोरी करून, या तालुक्यातील जनतेची फसवणूक करून ज्या लबा लांडग्यांनी आमदारकी मिळवली त्या लबा लांडग्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ, ही संधी या तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे. मित्रांनो, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी या तालुक्यातील जनतेला खोटी आश्वासनं दिली, 3500 रुपये भाव देण्याचं गाजर दाखवलं, राज्य सरकारकडून 350 कोटी कर्ज घेतलं, गेल्या वर्षीच्या एवढं मोठं 350 कोटी कर्ज घेऊन त्या पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याने शेतकऱ्याला कशा पद्धतीने पैसे दिले, अनेक सभासदाला टोकन म्हणून कोणाला 1500 दिले, 2000 दिले आणि शेवटचं बिल द्यायला 6 महिन्याचा कालखंड त्या ठिकाणी ह्या लबाडाच्या टोळीच्या प्रमुखानं या तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील जनतेला विश्वासघात करण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे केलं. मी आपल्याला या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही टोळी पुन्हा या तालुक्यामध्ये सक्रिय होताना पाहतोय. आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. गेल्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातील जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती, या तालुक्यामध्ये 1 रुपया तर आपण विकासाचा या तालुक्यामध्ये दिलाय का? या तालुक्यामध्ये कोणते प्रश्न निर्माण केले? एकही छदाम या विकासासाठी दिलेला नसताना या तालुक्याचे दैवत आदरणीय बबनदादांनी या तालुक्यामध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून फार मोठं काम केलं आणि आमच्या भागामध्ये मुलींना नव्यानं एमआयडीसी निर्माण करण्याचं धोरण आखलं. परंतु ह्या लबाडाच्या टोळीला हे पटलं नाही. यांनी ठरवलं या एमआयडीसी मध्ये
इको सेन्सिटिव्हच्या नावाखाली, झोनच्या नावाखाली ही MIDC रद्द करायची. ह्या दुसऱ्या टोळीचा एक प्रमुख इकडे पश्चिमेच्या बाजूला आहे. ही दोन टोळी आहे, एक लोकसभेची आहे, एक विधानसभेची आहे. ह्याने विधानसभेमध्ये काय दिवं लावले, 200 प्रश्न मांडले, 200. काय सुटलं? गाजर. आता या तालुक्यातील जनता निश्चितपणे हुशार झालेली आहे. जी चूक विधानसभेमध्ये झाली ती माझ्या सर्व सहकार्यांना विनंती करणार आहे. जी विधानसभेमध्ये चूक झाली ती आता आपल्याला दुरुस्त करायची आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सर्व जागा, जी दादांची परंपरा आहे, या भागातल्या 5 जिल्हा परिषद, भले आमचे नेते संजय मामा ठिकाणी, शेते या ठिकाणी नाहीत, परंतु भोसरी आणि कुर्डूज मध्ये सुद्धा आपल्याला काम करण्याची संधी त्या ठिकाणी आहे. कारण या भागातील या सगळ्या निवडणुका उमेदवारांचे जे उमेदवार निवडण्याचं काम होतं ते आदरणीय मामा होते, भैयासाहेब होते, दादा होते, आणि म्हणे आपले कुटुंब आहे, तालुका हा कुटुंब आहे, आणि या कुटुंबामध्ये सगळ्याला मदत करण्याची भूमिका आपण निश्चितपणे घेतली पाहिजे. आणि म्हणे या टोळीच्या प्रमुखाला मी आपल्याला विनंती करतोय, 15 नोव्हेंबर, 15 डिसेंबर, 15 जानेवारी, सर 2 महिना आणि 10 दिवस झाले. नोव्हेंबरचा अजून पेमेंट नाही. अनेक शेतकऱ्याला 2000 देतोय, 1500 देतोय, 3500 गेलं खेड गाढवाच्या. डिसेंबरचे पैसे नाहीत. जानेवारी आला, जानेवारी संपत आला, आणि आपला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना 3250 रुपये जो जाहीर केला, त्याचं सगळं पेमेंट ज्या 10 दिवस संपल्यानंतर 11व्या दिवशी देणारा एकमेव कारखाना कोण असेल तो राज्यामध्ये आदरणीय बबनदादांनी निर्माण केलेला आहे. इकडे विकासाची गंगा आहे आणि इकडे लबाडाचं आमंत्रण आहे. आपण नेमका काय स्वीकारायचंय तर धोरण आपल्या मनामध्ये स्वीकारलं पाहिजे. जवळजवळ 100 कोटीचं देणं आहे सर, खरं आहे का? 2 महिन्यामध्ये 4-4.5 लाख गरीब त्या विठ्ठल सहकारी कारखान्याचं झालं. पैसे नाहीत खात्यावरती. मी त्या आमदाराची आणि त्या कारखान्याची चेअरमनची नार्को टेस्ट करायला मागणार आहे. गोडवानामध्ये एकही साखरचं पोतं नाही. येईल ते पोतं गाडीत भरताय आणि तिकडे विकलं जातं. ही परिस्थिती आहे मित्रांनो. 100 कोटी ज्यांनी त्या कारखान्याला ऊस घातला त्यांना हे पैसे कसे देणार हा मोठा प्रश्न. त्यांची फसवणूक झाली. मागच्या निवडणुकीमध्ये आपली फसवणूक झाली, आता त्यांची फसवणूक करतोय, आणि या फसवणूक करण्याच्या टोळीचा नामोनिशान करण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. मला खात्री आहे माझ्या आणि अनेक गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्याचे चांगले संबंध आहेत. मित्रांनो, ही निवडणूक आपण जिंकलेली आहे. विजय निश्चित आहे, रात्र वैऱ्याची आहे. आपलं गाव 90% मित्रांनो असं होत नसतं. आपले जे मतदार आहेत ते 100% पोलिंग कसं करता येईल याचं नियोजन करा. गावामध्ये असतील, गावाच्या बाहेर असतील, ते सगळे दुसऱ्याकडे जाऊन 5-50 मतासाठी गोंधळ घालण्यापेक्षा आपले मतदार अधिकचे कसं पोलिंग होईल याचं नियोजन जर केलं तर निश्चितपणे आपले सगळेच्या सगळे उमेदवार 7च्या 7 जिल्हा परिषद सदस्य, 14च्या 14 जिल्हा पंचायत समितीच्या सदस्य आहेत निवडून येणार. यामध्ये कुणाची अडचण नाही. फक्त आपण प्रामाणिकपणे आता राहिलेले उद्या 27 तारखेला आपण फॉर्म शेवटचा दिवस आहे. काय विड्रॉ होतील आपल्याला तर चिन्ह सगळ्याला कमळ मिळालेले आहेत. या देशामध्ये कमळ आहे, या राज्यामध्ये कमळ आहे, आणि या सोलापूर जिल्हा परिषदचा झेंडा हा भारतीय जनता पक्षाचाच रोवला जाणार हा विश्वास संबंध जिल्ह्यातील या तालुक्याच्या मतदाराच्या मनामध्ये आहे. अनेक मतदार खाजगी सांगतात आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही कुणाकडेही हिंडू द्या, आम्ही म्हणतो कुणालाही द्या, पण आमच्याकडे या. म्हणून आपण निश्चितपणे कामाला लागा. वेळ फार कमी आहे, 5-7 दिवसाची वेळ आहे, आणि या 5-7 दिवसाच्या वेळेमध्ये एक नियोजन करा, कार्यबद्ध कार्यक्रम आखा, आणि मतदारासमोर जावा, केलेले कामं समजून सांगा, आणि अशा पद्धतीचं नियोजन करून उद्याच्या 5 फेब्रुवारीला अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान करून आपल्या नेत्याला अमेरिकेला संदेश ज्या वेळेला पहिली लीडची बातमी जाईल त्यावेळेला तिथे 1 सेकंदात मिळणार आहे. या तालुक्यातील जनतेने, मी अमेरिकेमध्ये जरी असलो तरी तालुक्यातील जनतेने माझ्यावरती, या तालुक्यातील तरुण नेत्यावरती विश्वास ठेवला. हा शब्द दादाच्या कानावर जाण्यासाठी आपण प्रयत्न करावा हीच विनंती करतो आणि थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.